3 मार्च 2026 ऑल दॅट ब्रीथ्स नावाची डॉक्युमेंटरी बघितली. थोडक्यात पॉल्युशनवरची आहे, त्यातल्या त्यात दिल्ली पॉल्युशन आणि त्याच्यामुळे सजीवांवर होणारे परिणाम, की किती सजीव मरतात आहे किंवा त्यांना प्रॉब्लेम्स होऊन राहिले आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा त्यांना त्यांचे प्रॉब्लेम्स ठीक करण्यासाठी एक NGO संस्था जी फक्त 2 भाऊच चालवतात मुस्लिम्स आणि ते इतक्या घाणेरड्या वस्तीत राहतात, म्हणजे पूर्ण त्यांच्या आजूबाजूचा परिसर इतका गचाळ आहे आणि तिथे ते कशा पद्धतीने काईट्सना, बाज, चील यांना जिथे कुठे म्हणजे ते त्यांना पडलेले सापडलेले आहेत किंवा जखमी झाले आहेत, काय झाले, त्यांना आणून त्यांना प्रॉपरली सगळं क्लीन करून त्यांचं ड्रेसिंग करून आणि मग त्यांना खाऊ पिऊ घालून कसं त्यांचं मग एका याच्याबरोबर कॉन्टॅक्ट मटन खाटकाच्या दुकानांच्या बरोबर त्यांचं जे उरलं सुरलं जे असतं ते मीठ मग सगळं ते मिन्स करून सगळं त्याचं प्रॉपर त्या लोकांना खायला तयार करणं वगैरे आणि मग गव्हर्नमेंटकडनं किंवा फॉरेन कंट्रीजमधनं फंडिंग आणायकरता मग कसे प्रॉब्लेम्स त्यांना येतात पण अल्टिमेटली मिळते. तर हे सगळं चित्रण आहे आणि थोडक्यात मध्ये मध्ये मग गव्हर्नमेंटच्या अनाऊन्समेंट्स की असं करायला पाहिजे, असं केलं पाहिजे आणि त्यात रायट्स हिंदू मुस्लिम्सचे त्याच्यात ह्या लोकांचं म्हणजे थोडंसं अनसर्टिनिटी पण अल्टिमेटली सगळं म्हणजे व्यवस्थित जवळपास त्यांनी एका वेळेस मग नंतर त्यांना फंडिंग मिळते तर ते आपल्याच घरावर एक असं थोडंसं केज सारखं बांधतात, ओपन केज, की जिथे मग रेस्क्यू झालेल्यांना तिथे ठेवायचं, त्यांना मोकळं जरा वातावरण हे करायचं. तर अशाच याच्यामध्ये एक जेव्हा काईट उडते जोरात तिथे एका मुलाचा चष्माच घेऊन उडून जाते. थोडं अरे काय कळलं पण नाही त्याला, काही जखम होत नाही काही नाही आणि चष्मा घेऊन उडते. एक काईट एकदा एका नदीच्या दुसऱ्या तीरावर पडलेली असते तर ते अगदी पोहून एवढ्या थंड पाण्यामध्ये जाऊन तिला रेस्क्यू करतात. म्हणजे अशा छोट्या छोट्या घटना दाखवल्या आहेत की किती अडचणीतनं आणि याच्यातनं ते पुढे जात असतात. त्यांच्याही घराच्या आजूबाजूचं सगळं ड्रेनेज एकदा तुमते सगळं घरात पाणी येतं, कसं कसं त्यांना फेस कराव्या लागतात गोष्टी आणि त्याच्यातनं सुद्धा ते त्या काईट्सना वाचवत असतात. म्हणजे त्यांची ह्युमॅनिटी आणि ते बघण्यासारखं आहे. म्हणजे अशी लोक काही आहेत जी समाजात जी काम करतात आणि अल्टिमेटली मग त्यांच्यातल्या एका भावाला हे मिळते फॉरेन फंडिंग आणि मग तो फॉरेनला जातो आणि मग तिथूनच तो सगळं ऑपरेट करतो आणि तिथून आपल्या भावाला विचारत असतो की कसं आहे काय आहे आणि मग ते पण त्यांनी दाखवले की जेवढे जे झालेत काईट्स हे म्हणजे रेस्क्यू ते पण ट्रीजवर असे आनंदाने राहतात ते पॉल्युशन फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्या फॉरेन कंट्रीमध्ये पण आणि फॉरेन कंट्रीमध्ये. तर असं आपल्या इथे जर ॲटमॉस्फिअर असलं तर मग डेथ रेट डेफिनेटली कमी होईल आणि त्यांना पण मोकळं वातावरण मिळेल. थोडक्यात त्याच्यातनं संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे की आपण पॉल्युशन म्हणजे आपणही ॲनिमल्स आहोत, बाकी ॲनिमल्स आहेत, पण आपण आपल्याकरता दुसऱ्यांचा विचार करत नाही आणि मग आपल्यामुळेच किती त्रास होतोय सगळ्यांनाच, आपल्यालाही होतोय. तर ह्याचा आता विचार झाला पाहिजे.